भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय श्रीराम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या भव्य सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले ज्यांना ऐकण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी आलेलो आहोत ते भारताचे यशस्वी गृहमंत्री आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी भारतीय जनता पक्षाला विश्वातील सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवून दिलं ते भाजपचे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आणि लोहपुरुष असलेले माननीय अमित भाई शहा, आपले अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, रावसाहेब पाटील दानवे, डॉक्टर भागवत कराड, पंकजाताई मुंडे, विजयाताई रहाटकर, अतुलजी सावे, हरिभाऊ नाना बागडे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सुजयजी विखे, प्रदीपजी जयस्वाल, अजितजी गोपचेडे, मोनिकाताई राजळे, संतोषजी दानवे, रामभाऊ कदम, प्रशांत बम, नारायण कुचे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अमित भाईंचं स्वागत करताना मला विशेष आनंद याकरता होतोय की या नगरीला संभाजीनगर असं नाव दिलं पाहिजे। पहिल्यांदा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही घोषणा केली की हे संभाजीनगर असेल, पण दुर्दैवाने त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्ष त्यांना ही जाग आली नाही की याचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं पाहिजे। आणि ज्यावेळी सरकार गेलं त्यावेळी सरकार अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी एक ठराव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण ते काही सफल झाले नाहीत। पण नवीन सरकार शिंदेजींच्या नेतृत्वात आल्यावर आम्ही सगळ्यात पहिलं काम काही केलं असेल तर औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्याकरता तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वात त्या प्रस्तावाला अमित भाई शहा यांनी मान्यता दिली। त्यांच्या सहीने हे छत्रपती संभाजीनगर झालं आणि म्हणून मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो। बंधू भगिनींनो, मी जास्त वेळ बोलणार नाही, आपल्याला अमित भाईंना ऐकायचंय। मी केवळ एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा आमच्यामध्ये दुफळी आली त्यावेळी आम्ही गुलामगिरीमध्ये गेलो, हे इतिहासात आपण बघितलंय। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की जर चुकीच्या पद्धतीनं मतदान केलं तर या ठिकाणी काय होतं। आपल्याला जो खासदार निवडून आला, माझा तुम्हाला सवाल आहे, संभाजीनगरच्या खासदाराने त्या ठिकाणी 370 करता हात वर केला होता का? केला होता का? संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन दिलं होतं का? संभाजीनगरच्या खासदाराने मोदीजींच्या कार्यक्रमांना हात वर करून समर्थन दिलं होतं का? आपण चूक केली तर संभाजीनगरचं नाव या ठिकाणी 370 ला विरोध करणाऱ्यांच्या यादीत खासदारांनी जाऊन बसवलं। पण आता तर अशी परिस्थिती आहे, जे आपले होते, ज्यांना आम्ही आपलं म्हणत होतो ते देखील आता त्यांच्याच रांगेत जाऊन बसले, जे 370 ला विरोध करत होते, जे राम मंदिराला विरोध करत होते त्यांच्याच रांगेत जाऊन बसले आहेत। आणि म्हणून संभाजीनगरकरांना माझी एवढीच विनंती आहे, आता मोदीजींना 400 जागा तर द्यायच्याच आहेत, पण तुम्हाला माझा सवाल आहे, या 400 जागांमध्ये या ठिकाणी संभाजीनगरचा खासदार मोदी साहेबांसोबत असणार आहे का? हा माझा तुम्हाला सवाल आहे। असणार आहे का? असणार आहे का? मग मी तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगतो, यावेळी चूक करू नका।
काही लोक थेट विरोधात येतील, काही बहरूपीय देखील या ठिकाणी येतील, काही बहरूपीय देखील तयार झाले आहेत. हे बहरूपीय इकडे हिंदुत्वाचं नाव सांगतात आणि तिकडे कॅलेंडर छापतात आणि कॅलेंडरमध्ये जनाब बाळासाहेब ठाकरे लिहितात. असे बहरूपीय देखील या ठिकाणी मैदानात येण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमची संस्कृती, आमचा सन्मान, आमचा देव, देश, धर्म याकरता ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज लढले, आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याच कडनं प्रेरणा घेऊन मोदीजी लढतायत. आणि म्हणून मोदीजींना पाठिंबा देण्याकरता संपूर्ण संभाजीनगर हे आपल्या महायुतीच्या एनडीएच्या पाठीशी उभं करा, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.